हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाची हार्दिक शुभकामनाए. हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही सर्वजण कसा आहात? आय होप सगळेजण मस्त असाल. तर आज तर मी काय रेसिपी वगैरे नाही बनवणार आहे. तर आज आहे ना, मी एक छोटूसा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. ते ब्लॉग आहे की न्यू इयरचं सेलिब्रेशन. आणि बाय द वे फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाची हार्दिक शुभकामनाए. आणि हे वर्ष तुम्हा सर्वांना आरोग्याचं जाऊ दे, हसीखुशी जाऊ दे, हेच मी प्रार्थना करते. आणि सगळ्यात आधी तर न्यू इयरची माझी शॉपिंग तर झालेली होती. ते राहिलं होतं ते फक्त न्यू इयरचे सेलिब्रेशन. ते पण केलंच पाहिजे. न्यू इयर आहे आणि सेलिब्रेशन नाही केलं असं होणारच नाही. तर संध्याकाळी आम्ही गेलो होतो केक वगैरे आणायला. तर खूप व्हरायटीज होती केकची, पण मला हेच पसंत आलं, माहीत नाही का, पण मला हेच पसंत आला आणि आम्ही घेतलो. आणि त्याच्यानंतर थोडाफार खायला पण घेतलो. आणि घरी पण मी जेवण बनवलं होतं, पण असं वाटलं की केक घेतलं आहे तर त्याच्यासोबत काहीतरी मग मस्त असं खायला तर असायच पाहिजे. तर केकसोबत आम्ही समोसा वगैरे घेतलो, थोडंसं कोल्ड्रिंक घेतलं आणि काजू कतली घेतली थोडीशी आणि एक्स्ट्रा मिठाईमध्ये. तर घरी काय तर मी गोड काय बनवलं नव्हतं आणि मी बनवलं होतं मटर पनीर आणि पुरी बनवले होते. तिची पण रेसिपी मी शूट केलेली आहे. तेही मी चॅनलवरती अपलोड केलेलं आहे, तर तुम्ही तेही जाऊन बघू शकता. आणि तुम्ही पण न्यू इयरसाठी हे रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा की तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला. तर रात्रीचे 12 वाजलेले होते, म्हणजे वाजायला आले होते आणि आम्ही सगळेजण बसलो होतो सेलिब्रेशन करायसाठी. ठीक आहे. तर आम्ही सगळेजण रेडी झालेलो होतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात तिथं केक कट केला, फोटो शूटिंग पण केली थोडीशी, म्हणजे असं फोटोज वगैरे क्लिक केले. आणि त्याच्यानंतर आम्ही समोसे वगैरे खाल्लो, केक वगैरे कट केली. तर हेच होतं आपलं स्मॉल सेलिब्रेशन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना फ्रेंड्स, तर नक्की लाईक करा. भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत अँड ब्लॉगसोबत. टिल देन फ्रेंड्स, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.